नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला योजना अंतर्गत तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर पाईप सबसिडी मिळवण्यासाठी 2 इंची, 2.5 इंची, 3 इंची पाईपसाठी महाडीबीटी या पोर्टलवर मोबाईलच्या किंवा पीसीच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आणि तुमच्या सातबाऱ्यामध्ये विहीर किंवा बोरवेलची नोंद नसेल तर तुम्हाला अर्ज करता येईल किंवा नाही, अर्ज केल्यास पात्र होणार किंवा नाही, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तेथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर मोबाईलमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला ही वेबसाईट क्रोम ब्राउझरमधून ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये अशा प्रकारचे 3 डॉट तुम्हाला दिसतील. या 3 डॉटवर क्लिक करून तेथे डेस्कटॉप साईट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल लँडस्केप मोडमध्ये तुम्हाला धरायचा आहे, तरच तुमच्या मोबाईलमध्ये ही साईट ओपन होऊन तुम्हाला मोबाईलमधून ऑनलाईन अर्ज करता येईल. मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर येथे आपला आधार क्रमांक किंवा वापरकर्ता ID या 2 पर्यायाने तुम्ही येथे लॉग इन करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर या वेबसाईटवर नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी कशी करावी यासाठीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करू शकता. मित्रांनो, येथे मी आता माझा वापरकर्ता ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे. मित्रांनो, तुमचा वापरकर्ता ID आणि पासवर्ड जर तुम्हाला माहिती नसेल तर येथे पासवर्ड विसरला किंवा वापरकर्ता नाव विसरला या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा वापरकर्ता ID आणि पासवर्ड रिसेट करू शकता. मित्रांनो, येथे वापरकर्ता ID आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, महाडीबीटी या पोर्टलवर लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे डॅशबोर्ड येईल. येथे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला अंतर्गत घटक असा पर्याय दिसेल. येथे बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, येथे सिंचन साधने व सुविधा अशा प्रकारचा पर्याय दिसेल. येथे सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करून येथे तुषार सिंचन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही नोंदणी करते वेळेस ज्या तालुक्याचे नाव येथे टाकलेले होते आणि ज्या गावचे नाव टाकलेले होते तो तालुका आणि ते गाव येथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो, तुम्ही जर 2 गावामधली 2 सातबारे महाडीबीटी पोर्टलवर जोडलेले असेल तर तुम्हाला येथे दुसरा सातबारा सिलेक्ट करण्याचे ऑप्शन दिसेल. तुम्हाला ज्या गट नंबरावर ज्या सातबाऱ्यामध्ये तुषार सिंचन घ्यायचे आहे तो सातबारा येथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर येथे उपघटक या पर्यायामध्ये तुम्हाला चल सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कलर वॅक्स या पर्यायामध्ये तुम्हाला जर 2 इंची पाईप घ्यायचे असेल तर 63 mm या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला जर 2.5 इंची पाईप घ्यायचे असेल तर 75 mm या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला जर 3 इंची पाईप घ्यायचे असेल तर 90 mm या पर्यायावर क्लिक करा. मला 2 इंची पाईप घ्यायचे आहेत त्यामुळे मी येथे 63 या पर्यायावर क्लिक करत आहे. त्यानंतर हंगाम या पर्यायामध्ये खरीप किंवा रब्बी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर पीक निवडा. येथे जे तुमचे पीक असेल ते पीक येथे निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो, येथे 2001 नंतर तिसरे अपत्य झालेले नाही येथे नाही या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येथे तुमचा जमिनीचा गट नंबर तुम्हाला येथे दाखवण्यात येईल आणि तुमचे क्षेत्र येथे दाखवण्यात येईल. त्यामधून तुम्ही किती क्षेत्रासाठी या अगोदर लाभ घेतलेला आहे ते तुम्हाला येथे दिसेल आणि तुम्ही ज्या क्षेत्रासाठी लाभ घेतलेला नाही तेवढे क्षेत्र तुम्ही येथे टाकू शकता. मित्रांनो, येथे तुम्हाला या तुषार सिंचनच्या किती क्षेत्रासाठी लाभ घ्यायचा आहे ते क्षेत्र येथे तुम्ही टाकून घ्या. क्षेत्र टाकून झाल्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. येथे टिकमार्क करून घ्या आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? मित्रांनो, तुम्हाला जर दुसऱ्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर येथे येस या पर्यायावर क्लिक करा, अन्यथा नो या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही या चालू वर्षामध्ये जर महाडीबीटी या पोर्टलवर या अगोदर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला येथे पेमेंट करण्याची गरज नाही. परंतु या वर्षामध्ये तुम्ही महाडीबीटीवर
जर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला ₹23.60 पेमेंट करण्याचे ऑप्शन येतील. ते पेमेंट तुम्ही करून घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत होम पेजवर यायचे आहे आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो येथे तुम्हाला पहा असा पर्याय दिसेल. येथे पहा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो तुम्ही चालू वर्षामध्ये कोणकोणत्या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्हाला येथे दिसेल. त्या सर्व अर्जाचे तुम्हाला प्राधान्यक्रम निवडून घ्यायचे आहे. मित्रांनो आता आपण तुषार सिंचन या घटकासाठी अर्ज केलेला आहे. येथे त्या घटकाला तुम्हाला कोणता प्राधान्यक्रम द्यायचा आहे ते येथे निवडून घ्या. मित्रांनो जर तुम्ही एकच अर्ज केलेला असेल तर तुम्हाला एकच अर्ज येथे दिसेल. त्यानंतर येथे अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो तुम्ही बघू शकता येथे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे असा पर्याय दिसत आहे. मित्रांनो आता आपला अर्ज पूर्ण झालेला आहे. आता आपण अर्ज केलेल्या बाबीची पोचपावती आपल्याला काढायची आहे. त्यासाठी तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो येथे बघू शकता मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला 4 पर्याय दिसत आहे. अर्जाची प्रलंबित फी, येथे तुमचे ज्या अर्जाचे पेमेंट बाकी असेल तो अर्ज येथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो तुम्ही जर चालू वर्षामध्ये एकच अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त पहिले केलेल्या अर्जाचेच पेमेंट करायचं आहे. त्यानंतर केलेल्या अर्जाचं तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज, येथे तुम्ही केलेले सर्व अर्ज तुम्हाला दिसतील. मित्रांनो तुमच्या अर्जाची पोचपावती काढण्यासाठी येथे पोचपावती या पर्यायासमोरील येथे पोचपावती या पर्यायासमोर क्लिक करा. मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता तुम्ही केलेल्या सर्व अर्जाची पोचपावती येथे आलेली आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुषार सिंचन या घटकासाठी MyDBT पोर्टलवर अर्ज सादर करू शकता. मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यामध्ये जर विहीर किंवा बोरवेलची नोंद नसेल तर तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र तुमचे कागदपत्रे अपलोड करताना अपलोड करायचे आहे. मित्रांनो या स्वयं घोषणापत्राची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही हे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो अर्ज करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमची निवड झाली आहे असा MyDBT मार्फत मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र सुद्धा अपलोड करायचे आहे. मित्रांनो